स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे 16 फेब्रुवारी 2026 रोजी। आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसासंदर्भात कशा प्रकारचं वातावरण असेल ते भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, पालघर, ठाणे आणि मुंबई या 3 जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान आज कोरडे असेल। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। त्यानंतर बघितलं तर रायगडमध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी उष्णता जास्त पाहायला मिळणार आहे, रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये। त्यानंतर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, त्याचबरोबर कोल्हापूरचा डोंगराळ भाग, कोल्हापूर, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे महाराष्ट्रामधील जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्या उर्वरित जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल। कोणत्याही ठिकाणी पावसासंदर्भात वातावरण आपल्याला पाहायला मिळणार नाही। पण एक लक्षात ठेवा, जे रायगड आणि रत्नागिरी हे 2 जिल्हे आहेत त्या 2 जिल्ह्यामध्ये तुम्हाला तापमान जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्या संदर्भात येलो अलर्ट या ठिकाणी हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे या 2 जिल्ह्यांना। इतर संपूर्ण म्हणजे महाराष्ट्र आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमान नॉर्मल राहील आणि वातावरणामध्ये कोणतेही या ठिकाणी बदल राहणार नाही। जसा बदल होईल आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतच असतो। त्या प्रकारे आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा, जेणेकरून जे अपडेट असतील नवनवीन जे वातावरणामधील बदल असेल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर सांगण्याचा मी प्रयत्न करीत असतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। सध्या वातावरण संपूर्ण कोरडे आहे।